ते जरांगेंच्या या सर्व घडामोडींबाबत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया नितेशकडे, आणखी तपशील जाणून घेऊया। नितेश, जरांगे आता मुंबईकडे येण्यावर ठाम आहेत आणि त्यांच्या कालच्या भाषणामधून त्यांनी इशारा दिलाय। त्याचबरोबर त्यांच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यातही घेतल्याचं कळतंय। काय काय नेमक्या घडामोडी सध्या जरांगेंच्या इथे घडतायत? नितेश, माझा आवाज पोहोचतोय? नितेश महाजन आमचे प्रतिनिधी जालन्यातल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आंदोलनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून या सर्व घडामोडी नितेश आपल्यापर्यंत पोहोचवतात। पुन्हा एकदा आपण नितेशशी संपर्क करूया। नितेश, आज जरांगे मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि सध्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ते भांबेरी गावात मुक्कामाला आहेत। दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। काय नेमकं सध्या घडतं त्या ठिकाणी? नक्कीच अनुपमा, जरांगे पाटील यांच्या दोन सहकाऱ्यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सर्व आंदोलक जे आहे ते भांबेरी गावामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। काल हजारो कार्यकर्ते या ठिकाणी मुक्कामाला होते। नेमके या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय यांच्या भूमिका आहे, मुंबईला नेमकं जाण्याचा उद्देश काय आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, मला सांगा, मुंबईला तुम्ही झालेले आहात, 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणाहून निघाल। काय नेमकं कारण आहे? मुंबईला आता अधिवेशन आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो या आंदोलनामुळे, काय म्हणणं आहे? जय भवानी जय शिवराय। आम्ही ज्यावेळेस मनोज दादाने आम्हाला मुंबईला आम्ही गेलो, शांततेत गेलो। आम्हाला दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जसा खोटा कागद दिला, आमचे लाखोचा जनसमुदाय तिथे गेला होता। आम्हाला खोटा कागद देऊन फसवून आम्हाला माघारी पाठवले, पाठवून परत नंतर ती एकमेकावर कोलवायला लागली। त्यामुळे आमचा उद्रेक आहे, आम्हाला त्यांनी फसवलेला आहे आणि आम्ही त्यामुळे शांततेत मुंबईला जाणार। आमचाही अंत आहे आता। आम्ही एक दिवस असा आम्ही शेवटी जगून तर काय करायचंय? आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही एक दिवस पाकिस्तान आपण लक्षणवादी म्हणतोय, पण आज आम्ही मराठ्यांचे नक्षलवादीच होणार आणि ह्यांचा म्हणला आम्ही काय गणमी काव्यांनाच छावा आहे, आम्ही शिवाजी महाराजांचा छावा आहे। आम्ही एक ना एक दिवस ह्यांना आम्ही हे करणारच काय। त्यामुळे आमचं शांततेत आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणारच। बरं, मला सांगा, काय भूमिका आहे आणि हा कायदा तिथे गेल्यानंतर होईलच याची तुम्हाला खात्री आहे का? आमची जी मागणी होती, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढायचा, ही आमची मागणी रीतसर होती। जरांगे पाटलांनी ती लावून धरली आणि यांनी जे काही विशेष अधिवेशन घेऊन फक्त 10% आरक्षण हे मराठ्यांना दिलं, जे ही कायद्याच्या कचाटीत मागे टिकलेले नाहीये, हे आमच्याकडे उदाहरण आहे। पण आमची जी ऑलरेडी 183 नंबरला आम्ही कुणबी होतो, या कुणबीच्या आधारावर अधिसूचना काढली, अधिसूचनेच्या नुसार अधिवेशन घेऊ हे सांगितलं आणि घेतलं नाही। हे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रातोरात विषय बदलून 10% आरक्षण दिलं आणि मराठ्यांची फसवणूक केली। तर आता यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आता यांची किती फसगत होणार आहे हे तुम्ही पाहून घ्या। आणि यांना काय घाबरायची गरज आहे? मराठे तर शांततेत मुंबईला चालले ना। बरं, मला सांगा, या आंदोलनामुळे राज्यामध्ये, मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते, त्यामुळे कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मराठा समाजाने यापूर्वी पण शांततेने, आता पण शांततेनेच आवाहन केलं, जरांगे पाटील यांना शांततेने आवाहन केलेलं आहे। परंतु पोलिसांनी अशी काही आड आणली तर मग त्या ठिकाणी सुव्यवस्थेची ती पोलिसाला जिम्मेदारी आहे। जसं आम्ही आता शांततेनेच मुंबईला जाणार आहोत आणि दादा तिथं फडणवीस साहेबांच्या घरामध्ये बसणार आहेत, त्यासाठी आम्हाला त्यांच्या सगळं हुज्जत करायची नाही, कारण की पोलीस प्रशासन बी महाराष्ट्राचेच आहेत, ते काही बाहेरचे नाहीत। त्यासाठी पोलीस प्रशासनानं बी आम्हाला मदत करावं आणि आम्हाला त्या ठिकाणी तिथं जाऊ द्यावं, हीच आम्ही त्यांना विनंती करतो। कारण की हा जे संदेश आहे, कारण की सगळ्या आक्रमक भूमिका सर्व सहकाऱ्यांची जरांगेंची दिसून येते आणि आता जरांगे 10 वाजता निघणार आहेत, 10 ते 11च्या दरम्यान। तेव्हा या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। आम्ही पुन्हा आपल्याकडे येऊ, अपडेट जाणून घेऊ।